आज या पैठणीच्या ब्लाऊज पीस वरती पूर्ण स्लीव्ज भरून करणार आहोत आपण अरीवर्क आणि ज्याची डिझाईन आहे तर आम्हाला मंडळी तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे मी करत आहे माझ्या अक्काच्या ब्लाऊज पीस वरती अरीवर्क. तिला पाठीच्या गळ्यावरती अरीवर्क नको होतं तरी पण मी माझ्या परीने अशा प्रकारे अरीवर्क करून दिलेला आहे आणि आता करायचं आहे आपल्याला या स्लीव्ज वरती अशा प्रकारचं अरीवर्क. त्यामुळे मी शंकरपाळ्याचा अशा प्रकारे आकार काढून घेतला होता. या आकाराला आपण ब्लाऊज पीसच्या स्लीव्ज वरती ठेवून फॅब्रिक पेन्सिलने याला ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला लागणार आहे एक पट्टी, त्याला इंग्लिश मध्ये स्केल म्हणतात बरं का, स्केल. आणि याच्या सहाय्याने आपल्याला या ब्लाऊज पीस वरती चौकोन काढून घ्यायचे आहे. म्हणजे शंकरपाळ्या असो तर फॅब्रिक पेन्सिलने जे आपण ड्रॉ करून घेतलं होतं त्याच्यावरती आपल्याला शुगर बीट्स अरीवर्क करून घ्यायचं आहे. आणि हे चौकोन कंप्लीट झाल्यानंतर खूपच सुंदर दिसू लागले होते. पण आपण एवढ्यावरतीच थांबणार नाहीत. आपण जे पाठीवरती बुट्ट्या काढल्या होत्या सेम तशाच बुट्ट्या आपण या चौकोन मध्ये फिलअप करून घ्यायच्या आहेत. खरं सांगू का, हे जे अरीवर्कचं ब्लाऊज आहे ते दिसायला जेवढं सुंदर दिसतं ना त्याच्या पाठीमागे तेवढीच मेहनत असते. कधी ते ब्लाऊज एका दिवसातही कंप्लीट होतं तर कधी कधी त्याला महिनाही लागतो. एका स्लीव्ज वरती अरीवर्क करायला माझा एक अख्खा दिवस गेलेला आहे. बाय बाय, मिस यू, बाय.